ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही नेहमी म्हणतो की राजकारण्यांनी हे केलं पाहिजे, सिक्युरिटीने हे केलं पाहिजे, पोलिसांनी हे केलं पाहिजे, आर्मीनी हे केलं पाहिजे. मला आता या पुढच्या 2 सेगमेंटमध्ये हे आपल्या पाहुण्यांना विचारायचं आहे की आपण स्वतः नागरिक म्हणून काय केलं पाहिजे. अतुल, काय केलं पाहिजे? सिटीजन चार्टर, नागरिकांची सनद काय असली पाहिजे? मला असं वाटतं की भ्रष्टाचार आपण म्हणतो, फक्त भ्रष्टाचार राजकारणी करत नाहीत. आपण जेव्हा 20 रुपये पोलिसाला देऊन सुटतो किंवा 20 रुपये लाच घेतो, आपण असं करतो कारण आपली कॅपॅसिटी तेवढीच आहे, प्रवृत्ती तीच आहे. लक्षात घ्या, मला जर जास्त ताकद मिळाली तर मी काही हजार कोटींचा भ्रष्टाचार करीन. मी जर ट्रॅफिकचा सिग्नल तोडत असेल, मी जर ट्रॅफिकचे नियम तोडत असेल, पुण्याच्या लोकांनी खास ह्याच्याकडे ध्यान ठेवावं. मला असं म्हणायचं आहे की आपण प्रत्येक जण याला जबाबदार आहोत. मी एक लेख लिहितोय, त्याचं नावच असं आहे की ह्या अतिरेकी हल्ल्याला मी जबाबदार आहे. कारण ही कसं लिंक तुम्हाला वाटेल की अरे ट्रॅफिक मी जर सिग्नल तोडतोय तर मी कसा काय हल्ल्याला जबाबदार नाही. एक कम्प्लीट लॉलेसनेस आपल्याकडे समाजामध्ये जो भिनलेला आहे की नियम पाळायचेच नाहीत. मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. जयपूरच्या एअरपोर्टवरती सिक्युरिटी होती, मी शूटिंगला गेलेलो होतो तेव्हा, आणि त्या विमानतळावरती त्यांनी मला माझं आय कार्ड विचारलं. आय कार्ड विचारल्यानंतर मला राग आला की अरे माझ्याकडे तिकीट आहे, तुम्हाला आय कार्ड का विचारतोयस? ते त्याचं काम होतं. पण तरी सुद्धा मी चिडचिड केली की अरे तू, आणि त्यात परत इगो असेल की मी नट असून मला हा मागतोय आय कार्ड. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा आहे की ही चूक मी सुद्धा केलेली आहे. अशा चुका प्रत्येक जण आपण कुठे कुठे करतो हे आपण नीट पाहिलं पाहिजे आणि त्यात सुधारणा केली पाहिजे. हा भ्रष्टाचार आधी आपण आपल्या घरात, आपल्या मनात थांबवला पाहिजे. खूप कळीचा मुद्दा अतुलनी मांडलेला आहे की भ्रष्टाचार स्वतःपासून सुरू होतो. समाज सडतो, म्हणजे व्यक्ती सडते तेव्हा समाज सडतो. सुरडकर सर, मला सांगा काय करायला पाहिजे आम्ही नागरिक म्हणून? तुम्ही पोलीस अधिकारी होतात, मला तुम्हाला त्याबद्दल विचारायचं आहे. आम्हाला माहित नाही सुरक्षा व्यवस्थेसाठी आम्ही काय करायला पाहिजे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आपण देशाविषयी बोलतो, शहराविषयी बोलतो, राज्याविषयी बोलतो. आमची गल्ली आम्ही कशी सुरक्षित ठेवायची हे आम्हाला सांगा. यात फार सोपं आहे. जसं आता अतुलने म्हटलं की सुरुवात आपल्यापासून केलं पाहिजे. आता जसं पोलिसिंग बद्दल म्हणायचं झालं तर आजकाल पोलीस आहे, कोणाला हेलिकॉप्टर पाहिजे, कोणाला होंडा सिटी कार पाहिजे. पण जर जुनी पद्धत तुम्ही बघितली तर पायी चालणं, प्रत्येकाशी भेटणं. जसं माझ्या गल्लीत, माझ्या बीटमध्ये कोण हेड कॉन्स्टेबल आहेत, कोण कॉन्स्टेबल मला माहित नाही. त्या कॉन्स्टेबलच्या बीटमध्ये कोण कोण राहतं, कोणाचा मुलगा होणार आहे, कोणाचं काय मुलीचं काय भानगडी आहेत, काय काय हे सर्व कोणाला काही माहित नाही. तर जोपर्यंत सर्वसाधारण पब्लिकला हे माहीत होत नाही की आमच्या एरियामधला पोलीसवाला कोण आहे, आणि जोपर्यंत त्या एरियातल्या पोलीसवाल्याला त्याच्या कार्यक्षेत्रात सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, कुठे नळाला पाणी येत नाही, कुठे सकाळी पूजेला जात असताना कोणाची तरी चेन ओढल्या जाते. असं म्हणणं आहे पोलीस शिपाई हा कम्युनिटी वर्कर सुद्धा झाला पाहिजे. अगदी झाला पाहिजे. मी जातोय गोडबोले सरांकडे. सर, मला सांगा, तुम्ही ऐकताय नागरिकांनी काय करायला पाहिजे यावर चर्चा चालली आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, मी जो मुद्दा आता सुरडकर सरांना विचारला होता की आमची गल्ली कशी आम्ही सुरक्षित ठेवू, कारण अशा लाखो देशातल्या गल्ल्या जेव्हा सुरक्षित होतील तेव्हा देश सुरक्षित होतील. तुम्ही काय सुचवाल? एकतर पोलीस आणि सर्वसाधारण नागरिक याच्यामध्ये एक वेगळा संवाद निर्माण झाला पाहिजे. आणि आज लोकांना पोलिसाबद्दल एक शंका वाटते की मी त्याच्याकडे गेलो तर त्याची मला मदत तर होणार नाहीच, परंतु मला त्रास होईल. कोणीही माणूस आजही पोलीस चौकीमध्ये जायला तयार होत नाही. गुन्हा झाला तर माझा गुन्हा नोंदवला जाणार नाही अशीही खात्री त्याला असते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये नागरिकाला बहुतेक गोष्टींसाठी स्वतःवरच अवलंबून राहावं लागतं. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली दिसते, आणि जोपर्यंत ती बदलत नाही तोपर्यंत हा संवाद दोघांच्यामध्ये निर्माण होईल असं मला वाटत नाही. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर माझ्याबरोबर डॉल्फी डिसूजा आणि राजदीप सरदेसाई आहे, त्यांनाही विचारणार आहे त्यांची चार्टर काय असणार आहे. येऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.